गौतमचा दर्जेदार गोलंदाजी गौतमच्या माध्यमातून सध्या मैदानात प्रस्तावित केली गेली आहे. चांगला फटका यावेळी दिनेशच्या बॅट मधून षटकार येतो. शेवटची बॉल मात्र काहीशे त्रासदायक ठरले दोनही गोलंदाजांसाठी. सनी आणि गौतम 5 बॉल अतिशय उत्तम दर्जाचे हाताळले जात होते दोघांकडून, परंतु शेवटच्या क्षणी षटकार आले आणि टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 20 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय या ठिकाणी बराचसा पल्ला गाठायचा आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. निर्णायक ओव्हर सध्या मैदानावरती सुरू राहील. 69 धावा संख्येचा टार्गेट, एक भलं मोठं टार्गेट मैदानावरती स्थापित केला होता अर्थातच दुर्भाग्याने सावलेने, आणि आतापर्यंत त्या टार्गेट पर्यंत पोहोचायला आता 20 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि 49 धावा संख्येची गरज आहे. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक रुपेश आपण पाहतोय गोलंदाजीला आहे. रुपेश आपण पाहतोय यावेळी सांघिक कोड्यातलं तिसरं षटक, एक निर्णायक षटक दोन्ही टीम साठी पाहतोय आपण. गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु फटक्यामध्ये ताकद तितकी आली नाहीये. उचललाय परंतु इथे फंबल पाहायला मिळालंय आणि दुसरी धाव कन्वर्ट झाली आहे. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते 22 आकड्यावरती. हा चांगला बॉल, इथे मात्र डॉटची संगदा केली रुपेशने. पहिल्याच बॉलवरती 2 खर्च केल्या. खरं म्हणायला गेलं तर फिल्डिंग मधले एक तफावत आलं, पंबल झालं, सिंगल द्यायची होती तिथे डबलला कन्वर्ट केलं गेलं, परंतु या क्षणी मात्र डॉटची संगदा करतोय. स्वतःच्या मनगटातली ताकद सध्या मैदानावरती स्थित करतोय. इथे ओव्हर थ्रो जरूर पाहायला मिळालाय. सातत्यपूर्ण अगोदर सुद्धा सांगितलं होतं की अगदी फंबल पाहायला मिळालं होतं, तिथे दुसरीला कन्वर्ट केलं. इथे सुद्धा सेम परिस्थिती येते. इथे सुद्धा दुसरी धाव कंप्लीट झाली आणि या 2 धावेच्या मदतीने 24 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 विकेटचं नुकसान अद्यापपर्यंत पाहायला मिळालंय शिवशंभर चांदई टीमचा. पंचांचा डिसिजन, इथे अंपायर डिसिजन आपण पाहतोय, चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी. इथे आलाय व्हाईट. पहिला बॉल डॉट आला होता. फेअर डिलिव्हरी. अगदी टेक्निकल टीम केटीसी लाईव्हच्या माध्यमातून थोडस मित्रांनो दिरंगाई जरूर होईल तुमच्यासाठी. डीजे वाजणार नाही, शांत असेल, कारण समोर आपली शाळा आहे, त्याचा विचार आपल्याला 3 दिवस तरी कमीत कमी करावा लागणार आहे.
चांगला फटका यावेळी मात्र अगदी मोठा फटका आहे क्षेत्ररक्षक तैनात जजमेंट फार चांगलं होतं या फिल्डरचं मी म्हणेल फुटवर्क सर ओके चला चेक केला जाईल हॅलो इट इज नो बॉल अगदी फ्रंट फुट वरती फार मोठी चुकी झाली आहे आणि त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी नो बॉलच्या स्वरूपात भोगावा लागलाय सर धावून किती धावा आल्या त्या सिंगल ना म्हणजे 1+1 अशा 2 धावा धावपळकावरती येतील नेवाली टीम आणि त्याच्या विरोधात धामोते टीम आपल्या निर्णयावरती आपण अंमलबजावणीसाठी सज्ज व्हा सेकंड मॅच आपली जरूर असेल आउटसाइड द ऑफ स्टंप इट इज वाईड वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस पुन्हा एकदा धावपळकावरती पाहायला मिळत आहे चांगली गोलंदाजी रुपीची होती परंतु शेवटच्या क्षणी थोड्याशा चुका 5व्या बॉल पासून सुरुवात केली ती चूक मात्र माघार ठरते आहे आणि एक बॉल अजूनही शिल्लक आहे धावसंख्या मात्र 30 आकड्यावरती आहे फटका अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक तैनात होईल फंबल थोडंसं पाहायला मिळालं सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलाय 3 षटकांचा खेळ संपलाय 2 विकेटचं नुकसान आणि 32 धावा या धावपळकावरती आहेत चला स्पीडअप करा प्लीज
3 षटकांचा खेळ संपला आणि 32 धावा या 2 विकेटच्या नुकसान यांनी धावफलकावरती आहेत. विजयासाठी आता मात्र तुम्हाला करायचे आहेत 12 बॉल आणि 37. 12 बॉल आणि 37. चांगला फटका यावेळी अगदी 100 बॅट. बॉलला फक्त दिशा दिले. काय कॉन्फिडन्स होता तो मात्र या बॅटचा आणि त्याने जागेवरून दाखवलाय. उमाजी ज्याने 100 बॅट हँडल केली आहे. अगदी आपण पाहतोय ना 12 बॉल 37 ची गरज होती आणि इथे आलाय षटकार. सामन्यातील तफावत मैदानावरती पाहतोय. शेवटचं षटक जे 6 मोठे फटके अगदी अजयच्या गोलंदाजीवरती जीवघेणे ठरले होते. जिथे 4 चौकार 2 षटकार 1 नो बॉल अशी रणनीती होती आणि तीच रणनीती महागात ठरली होती. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं होतं की जवळजवळ 30 धावा जे शेवटच्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या शिवशंभू चंदाई टीम कडून. चांगला फटका पुन्हा एकदा. व्हॉट अ बॅटिंग लाईन. जी बॅटिंग साकारली होती जयवंत या बॅटरने तशाच पद्धतीची बॅटिंग येते. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर यावेळी पाहायला मिळतोय. उमाजी 44 धावा अद्याप धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. ऑफिशियल तुमच्याकडे चला व्हॉलेंटियर जरा आपण व्हॉलेंटियरची भूमिका पार पाडायची आहे. बॅक टू बॅक 2 6. आणखी एक मोठा स्ट्रोक परंतु इथे मिस टाइम केलाय. लांबी कमी आणि इथे मात्र परतावा लागेल ते उमाजी या बॅटरला. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. महत्वपूर्ण विकेट आता तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळते. जबरदस्त मोठा झटका आहे. 440 व्होल्टचा करंट म्हणावा लागेल आणि तिथे मात्र आता उमाजी परतणार. चांगले बॅटिंग साकारत होते परंतु इथे धावसंख्येचा विचार करायला गेला तर तिसऱ्या विकेटचं पतन आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 44 या आकड्यावरती. 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 बॉल आणि आज जर पाहायला गेलं तर जे 9 बॉल केले उमाजीने आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक 23 धावा संघासाठी कमवल्या. आता सुद्धा परिस्थिती तीच पाहायला मिळणार आहे. ते या क्षणी आता 9 बॉल शिल्लक आहेत आणि करायच्या आहेत त्या मात्र 25 धावा. नऊ बॉल 25 ची आवश्यकता आणि असं असताना मात्र या ठिकाणी हा बॉल आलाय डॉट. समोर बॅटर मैदानात दाखल झालेत. विकास आपण पाहतोय. गौतम जसे आले तसे 2 मोठे फटके उमाजीच्या बॅटमधून आले होते. परतावा लागेल. विकासला आत्महत्येला प्रवृत्त जरूर केलाय. हा बॉल फार महत्वपूर्ण असेल दोन्ही टीम साठी.
विशालजी बुंदाटे जो माळी यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. बॉलला फक्त दिशा दिली. डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतोय खणखणीत सिक्सर आणि या 6 धावेंच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली अद्याप पर्यंत 50 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 6 बॉल आणि गरज असेल 19 धाव संख्येची. शेवटचा षटक अगदीच जीव घेणं ठरला होता. या क्षणी आपण पाहतोय कुणाच्या हातात ते षटक येत आहे ते पाहूयात. षटकाची भरपाई, जे षटक खरं म्हणायला गेला तर महागडं ठरलं होतं अजयच्या माध्यमातून, त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न जरूर आहे. परंतु समोर आता न्यू बॅटर. स्ट्रायकर एंड वरती लेफ्ट हँडेड बॅटर आकाश. बॉलर कोण आहे रे? साहिल गोलंदाजी. इथे काय घडलंय? इथे आलाय चौकार. एक नशिबाची साथ मी तर म्हणेल. सर बॅटकट आहे का? ओके ठीक आहे, थँक्यू. इथे 4 धावा येतील. बॅटकट आपण पाहतोय 4 धावा जरूर आल्यात. इथे परतावा लागेल विकास या बॅटरला. आकाशला परतावा लागेल. येणारे 4 बॉल आणि आता 15 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या 54 आकड्यावरती आहे. चार बॉल आणि 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉल अगदी शाळेच्या छतावरती पाहायला मिळालाय आणि येतोय खणखणीत षटकार. येणारे 3 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. काय मॅच होते मित्रांनो, जबरदस्त सामना आपल्या भेटीला जरूर आलाय.
येणारे 3 बॉल आणि गरज असेल ती 9 धावसंख्येची. आणखी एक करामत इथे आलाय वाईट आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईट. वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती आपण पाहणार आहोत. 61 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका यावेळी जरूर येतोय परंतु इथे येतोय वन बाउंस चौकार. लॉंग ऑन. क्षेत्ररक्षकाला थोडं समजण्यात जरूर अपयश आलं. त्याला सुद्धा माहित होतं की बॉल मात्र जवळ त्याच्या येईल परंतु इथे वन बाउंस चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल या ठिकाणी 65 आकड्यावरती. आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायच्या त्या 4 धावा. अफलातून मॅच मित्रांनो. मॅच जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्या. चांगला परफॉर्मन्स मी तर म्हणेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. बॅटिंग लाईन सुंदररित्या. येणारे 2 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. माफी असावी 4 धावसंख्येची. आणखी एक वाईट. आता साहिल वरती प्रेशर क्रिएट झालंय. सध्या थोडी तकलीफ घेतोय मैदानावरती. 66 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या आल्यात 2 धावा. स्कोर लेवल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. जर या ठिकाणी मॅच शिवशंभू चांदाई विजयी झाली तर करणजी धस यांच्याकडून तब्बल 1500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. आमचे युवा उद्योजक चला स्पीडअप करा आपण. 1 बॉल आणि विजयासाठी करायची 1 धाव. अफलातून मॅच आहे मित्रांनो. कारण अगदी आम्ही सुद्धा शांत आहेत. समोर आपल्या मैदानाच्या बाजूला शाळा सुरू आहे. त्याचं प्रात्यक्षिक थोडस त्रासदायक ठरू शकतं म्हणून इथे विनिंग शॉट. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अफलातून बॅटिंग लाईन दिनेश या बॅटर कडून.